अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात सोलापुरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विराट महामोर्चा काढण्यात आला। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात तसेच घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती सोलापूर यांच्या वतीने सोमवारी विराट महामोर्चा निघाला। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान न्यू बुधवारपेठ येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे धडकला। त्यानंतर पूनम गेट समोर मोर्चाचे सभेत रूपांतरण झाले। सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या मोर्चात दलित बांधव मोठ्या संख्येने निळे झेंडे हातात घेऊन सहभागी झाले होते। यावेळी मोर्चा मार्ग आणि आसपासचा परिसर जय भीमच्या जयघोषाने दुमदुमला होता। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मोर्चा आल्यानंतर यावेळी महामानवाला अभिवादन करून मोर्चा पुढे गेला। यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी उपवर्गीकरण विरोधात 59 जाती एकत्र आल्या असून यामध्ये मातंग समाज देखील सहभागी आहे। राज्य सरकारने हा निर्णय रद्द न केल्यास दिल्लीप्रमाणे राज्यात उद्रेक होईल। येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी आंबेडकर यांनी दिला। जबरदस्तीने हा उपवर्गीकरणाचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी आज 59 जाती इव्हन आमच्यामध्ये आज मातंग समाज सुद्धा मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये उतरलेला आहे। आणि आपल्याला सांगणं आहे की परभणी असेल, जालना असेल, लातूर असेल, मुंबई असेल, या सर्व ठिकाणी यासारखेच मोर्चे झालेले आहेत। लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। तेव्हा माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की जंतर मंतरमध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं, रस्त्यावरती विद्यार्थी आले, काय झालं आपण पाहिलंय। त्यामुळं जनतेचा आक्रोश हा सामान्य पद्धतीने घेऊ नका। जनता हीच सार्वभौम आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती कुठचाही तुम्ही निर्णय लादण्याचा प्रयत्न करू नका। जनता आज मोठ्या संख्येनं याला विरोधामध्ये उतरलेली आहे। 59 जाती एक संघ, एक दिलाने, एक विचारानं रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे उपवर्गीकरण आम्ही होऊ देणार नाही। आणि केल्याचा प्रयत्न झाला तर ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये उद्रेक झाला तसा पुढे महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी इथे सांगतो। या इथे त्रस्त झालेले जेवढे समाज आहेत ते आज आंबेडकरी समाजाबरोबर एकत्र येऊ पाहतात आणि त्यांना ही जी ताकद दिसते तिथे कुठेतरी आशावाद दिसतो की खऱ्या अर्थाने या देशातले लोकशाही आज अजूनही जिवंत आहे आणि रस्त्यावरच्या लढाईमध्ये ही सर्व मंडळी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे। आणि डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा जिथे कुठे अधिवेशन होईल, तर आम्हाला कळते मुंबईला अधिवेशन होणार, यावेळेस हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार नाही आहे। तर प्रचंड म्हणजे प्रचंड मोर्चा न भूतो न भविष्यती असा निघेल आणि त्यानंतर जन आंदोलन रस्त्यावरचं चालू होईल। दरम्यान यावेळी पूनम गेट येथे झालेल्या जाहीर सभेत विविध नेत्यांची भाषणे झाली। यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले।